गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ECI. ECI मध्ये बेटा काल मी तुम्हाला होमवर्क दिला होता. होमवर्क कुठला होता? कंपॅरिझन. कोणामधलं? प्युअर रेजिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटिव्ह. ठीक आहे. तिघं कंपॅरिझन्स मला व्यवस्थित फोटो काढून पाठवलेत काही लोकांनी, काही लोक पाठवते. ठीक आहे. ओके. आता सगळ्यात मेन पुढचा कन्सेप्ट जो चालू होता तो म्हणजे फॉर्म्युला. आणि फॉर्म्युले बघून घ्यायचे, याच्या खाली सेकंडचं वेहल द्यायचं आहे आणि मग नंतर मी सम्सकडे स्टार्ट करणार बेटा. ठीक आहे. आज तुम्हाला हे फॉर्म्युले दिसत आहेत, उद्यापासून फॉर्म्युले दिसणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आजच्या आज कदाचित मी एकच सम घेईल आज, पण प्लीज आजच्या आज सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजे. सोपे अवघड नाही आहेत, सोपे सगळ्याचे सगळे अवघड नाही आहेत बेटा. ठीक आहे. सगळ्यात पहिले स्मॉल व्ही इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. आता याला मी एकच फॉर्म्युला लिहिला. एकच का लिहिला तर तुम्हाला आठवत असेल प्युअर मध्ये व्होल्टेज काय असतो? रेफरन्स. मग हा प्युअर रेजिस्टिव्ह असू द्या, प्युअर इंडक्टिव्ह असू द्या, प्युअर कॅपॅसिटिव्ह असू द्या, तिघांसाठी हा फॉर्म्युला कसा राहील बेटा? कॉमन राहील. का? कारण की तिघं याच्यामध्ये आपण कधीच व्होल्टेजची इक्वेशन चेंज केली का बच्चे लोक? नाही. राईट. पुढे करंटची इक्वेशन. करंटची जर इक्वेशन बघायला गेलं, स्मॉल आय इज इक्वल टू किती असतं? IM साइन ऑफ ओमेगा टी. ही कोणासाठी बेटा? प्युअर रेजिस्टिव्ह. PR म्हणजे काय? प्युअर रेजिस्टिव्ह. का? व्होल्टेज आणि करंट कसं असतं? इन फेज. त्याच्यानंतर -90 डिग्री कोणासाठी? प्युअर इंडक्टिव्ह. मायनस आहे ना बेटा, मायनस कोणासाठी असतं? प्युअर इंडक्टिव्ह. आणि हे कोणासाठी बेटा? प्युअर कॅपॅसिटिव्ह. कॅपॅसिटिव्हसाठी लीड होते. राईट. करंटची वेव्हफॉर्म काय असते? लीड असते. मी जे काही बोलतोय जर तुम्ही मागचं व्यवस्थित केलं असेल तरच तुम्हाला हे पुढचं कळेल, अन्यथा कळणार नाही. ठीक आहे. हे लॅग होते म्हणून I इज इक्वल टू IM साइन ऑफ ओमेगा टी -90 डिग्री आणि स्मॉल I इज इक्वल टू IM साइन ऑफ ओमेगा टी +90 डिग्री. का? तर लीड होते. त्याच्यानंतर एक्सेलचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे. एक्सेल इज इक्वल टू किती असतो? ओमेगा L. ओमेगाचा मग पुन्हा फॉर्म्युला 2πf आणि L जसाच्या तसा. XCचा माझ्याकडे फॉर्म्युला आहे 1/ωc विच इज इक्वल टू 1/2πfc. पुढे बोलायला गेलं तर VRMS आणि IRMS. VRMS इज इक्वल टू 0.707 इंटू VM आणि IRMS इज इक्वल टू 0.707 इंटू द IM. ऑलरेडी झालेले आहे. तसंच ॲव्हरेज व्होल्टेज आणि ॲव्हरेज करंट. V ॲव्हरेज म्हणजे काय बेटा? 0.627 इंटू द VM आणि I ॲव्हरेज इज इक्वल टू 0.627 इंटू द IM. ओके. त्याच्यानंतर ॲव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला VRMS IRMS इंटू द कॉस ऑफ फाय. आता हे जे स्टारवाले फॉर्म्युले आहेत ते नवीन आहेत. एनर्जीचा हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. एनर्जीचा फॉर्म्युला किती असतं? पॉवर इंटू टाइम. पॉवर म्हणजेच काय? व्होल्टेज इंटू करंट इंटू किती याला टाइम आला. त्याच्यानंतर अजून एक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 CV चा स्क्वेअर किंवा हाफ CV चा स्क्वेअर. हाफ CV चा स्क्वेअर. C म्हणजे कॅपॅसिटरची किंमत आहे, V म्हणजे इथे व्होल्टेज आहे. ठीक आहे. V म्हणजे काय आहे? व्होल्टेज आहे. तसंच अजून एक एनर्जीचा अजून एक फॉर्म्युला आहे हाफ LI चा स्क्वेअर. हाफ LI चा स्क्वेअर L इंटू द I चा स्क्वेअर. आता हा कधी वापरायचा? हा कधी वापरायचा? जेव्हा तुला कॅपॅसिटर दिला असेल. कॅपॅसिटर म्हणजे फक्त आणि फक्त कॅपॅसिटर म्हणजे प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट झालं म्हणून PC लिहिलं. इथं L आला म्हणजे काय? इंडक्टिव्ह सर्किट असेल म्हणजे फक्त आणि फक्त इंडक्टर आलं म्हणजे कुठलं सर्किट झालं बेटा? प्युअर इंडक्टर सर्किट किंवा प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. त्याच्यानंतर पॉवरचा अजून एक फॉर्म्युला पॉवर V इंटू I. पॉवरचा फॉर्म्युला I² इंटू R. पॉवरचा फॉर्म्युला V² अपॉन R. हे तिघं फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहेत. आता अत्यंत 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 महत्वाचा कन्सेप्ट. I इज इक्वल टू V अपॉन R असतो सगळ्यांना माहिती आहे. मग IRMS इज इक्वल टू VRMS अपॉन R. तसंच VRMS अपॉन XL आणि तसंच VRMS अपॉन XC. मग हा कधी वापरायचा? हा कधी वापरायचा? हा कधी वापरायचा? VRMS अपॉन R कधी वापरायचा बेटा माहिती का? प्युअर रेजिस्टिव्ह असेल तर. हा कधी वापरायचा? प्युअर इंडक्टिव्ह असेल तर. आणि हा कधी वापरायचा? प्युअर कॅपॅसिटिव्ह असेल तर. म्हणजे I इज इक्वल टू V अपॉन R आहे मान्य केलं, पण VRMS अपॉन R कोणासाठी येईल बेटा? प्युअर रेजिस्टिव्ह. VRMS अपॉन XL प्युअर इंडक्टिव्ह. VRMS अपॉन XC प्युअर कॅपॅसिटिव्ह. म्हणजे या टाईपच्या गणितांमध्ये तुम्हाला आधी ओळखावं लागतं की सालं गणित कशाचं आहे? प्युअर रेजिस्टिव्ह आहे, प्युअर इंडक्टिव्ह आहे का प्युअर कॅपॅसिटिव्ह आहे? त्याच्या हिशोबाने मी माझे फॉर्म्युले टाकत जाईल. त्याच्या हिशोबाने मी माझे फॉर्म्युले टाकत जाईल, त्याशिवाय टाकणार नाही. कळलं? पुन्हा एकदा IRMS इज इक्वल टू VRMS अपॉन R, VRMS अपॉन XL, VRMS अपॉन XC. बरं, VRMS अपॉन R कोणासाठी? प्युअर रेजिस्टिव्ह. VRMS अपॉन XL कोणासाठी? प्युअर इंडक्टिव्ह. VRMS अपॉन XC कोणासाठी? प्युअर कॅपॅसिटिव्ह. तसंच IAVG पण काढता येईल. IAVG इज इक्वल टू VAVG अपॉन R, VAVG अपॉन XL आणि VAVG अपॉन XC. VAVG अपॉन R कोणासाठी? प्युअर रेजिस्टिव्ह. VAVG अपॉन XL कोणासाठी? प्युअर इंडक्टिव्ह. VAVG अपॉन XC कोणासाठी? प्युअर कॅपॅसिटिव्ह. ठीक आहे. आता प्लीज व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला लगेच वेळ सांगणार आहे.
ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा, सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके, झाले बेटा लिहून. आता खाली आपल्याला व्हेअर चालू करायचं आहे. व्हेअर, व्हेअर सगळ्यात पहिले छोटा व्ही. छोटा व्ही म्हणजे काय बेटा? इन्स्टंटेनियस व्होल्टेज. लिहून घ्या. छोटा व्ही इज इक्वल टू इन्स्टंटेनियस व्होल्टेज. त्याची युनिट किती असतं? व्होल्ट. छोटा व्ही इज इक्वल टू इन्स्टंटेनियस व्होल्टेज. त्याच्यानंतर छोटा आय. छोटा आय म्हणजे काय बेटा? इन्स्टंटेनियस करंट. युनिट काय असतं? एम्पियर. राईट, युनिट काय असतं? एम्पियर. छोटा आय म्हणजे इन्स्टंटेनियस करंट. त्याच्यानंतर व्ही एम. व्ही एमला 3 नावं: मॅक्सिमम व्होल्टेज, और पीक व्होल्टेज, और एम्प्लिट्यूड. लिहून घ्या. मॅक्सिमम व्होल्टेज और पीक व्होल्टेज और एम्प्लिट्यूड व्ही एम म्हणजे. तसंच आय एम. आय एम म्हणजे काय बेटा? मॅक्सिमम करंट और पीक करंट और एम्प्लिट्यूड. युनिट काय त्याचं? ब्रॅकेटमध्ये काय लिहितो बेटा? लक्षात आलं असेल. ब्रॅकेटमध्ये काय लिहितो? त्याचे युनिट्स लिहितोय. ठीक आहे, पुढे काय बेटा आता? ओमेगा. ओमेगा म्हणजे काय असतं? अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे काय असतं? अँग्युलर व्हेलॉसिटी. युनिट किती येतं? रेडियन पर सेकंड. युनिट किती येतं बेटा? रेडियन पर सेकंड. त्याच्यात ओमेगाच्या फॉर्म्युलामध्ये आपण एफ पण काढतो. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आलं? हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आलं बेटा? हर्ट्ज. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर मला एक्सेल पण दिसतंय. एक्सेल. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. एक्सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. एक्सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. हे दोघं त्याचे काय आहेत बेटा? युनिट आहेत. हे दोघं त्याचे काय आहेत? युनिट आहेत. एक्सेल झालं, एक्सी झालं. पुढे पुढे एक्सेल झालं, एक्सी झालं. पुढे काय बेटा? कॅपिटल आर पण लिहून टाका. कॅपिटल आर म्हणजे रेझिस्टन्स. कॅपिटल आर म्हणजे रेझिस्टन्स. त्याच्यानंतर एल. एल पण दिसतोय, सी पण दिसतोय. एल म्हणजे काय बेटा? इंडक्टन्स. लिहा. एल म्हणजे इंडक्टर और इंडक्टन्स. एल म्हणजे इंडक्टर और इंडक्टन्स. युनिट काय असतं बेटा? तुम्ही माहिती का? हेनरी. युनिट काय येतं? हेनरी. युनिट काय येतं? हेनरी. सी म्हणजे कॅपॅसिटर और कॅपॅसिटन्स. सी म्हणजे कॅपॅसिटर और कॅपॅसिटन्स. युनिट आहे त्याचं फॅरेडे. युनिट काय बेटा? फॅरेडे. युनिट काय आलं? फॅरेडे. आता पुढे व्ही आर एम एस म्हणजे काय बेटा? आर एम एस व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. लिहून घ्या. व्ही आर एम एस म्हणजे आर एम एस व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. युनिट काय येईल? व्होल्टेज. त्याच्यानंतर आय आर एम एस विच इज इक्वल टू काय बेटा? आर एम एस व्हॅल्यू ऑफ द करंट. आय आर एम एस म्हणजेच काय आलं? आर एम एस व्हॅल्यू ऑफ द करंट. युनिट काय आलं? एम्पियर. त्याच्यानंतर व्ही ए व्ही जी. व्ही ए व्ही जी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. व्ही ए व्ही जी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज. युनिट काय आलं? व्होल्ट. आय ए व्ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट. आय ए व्ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट. युनिट काय आलं बेटा? एम्पियर. युनिट काय आलं? एम्पियर. इथे कॉस ऑफ फाय दिसतंय. कॉस ऑफ फाय म्हणजे असतो बेटा पॉवर फॅक्टर. नवीन फंडा आहे म्हणून लिहितोय. कॉस ऑफ फाय म्हणजे काय असतं बेटा? पॉवर फॅक्टर. युनिट नसतं त्याला. कॉस ऑफ फाय म्हणजे काय बेटा? पॉवर फॅक्टर. त्याच्यानंतर इथे ई. ई म्हणजे काय? एनर्जी. ई म्हणजे काय बच्चे लोक? एनर्जी. एनर्जीचे युनिट सांगता येईल? जूल. एनर्जीचे युनिट काय असतं? जूल. त्याच्यानंतर पी. पी म्हणजे काय बेटा? पॉवर. पी म्हणजे काय? पॉवर. पॉवरचं युनिट वॅट. पॉवरचं युनिट वॅट. काय अडचण बच्चे लोक? पॉवरचं युनिट काय आलं? वॅट. इथे सगळेच्या सगळे माझे काय झाले बेटा? व्हेअर. ठीक आहे, इथे सगळेच्या सगळे काय झाले? व्हेअर. आता एक अत्यंत 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 महत्वाची नोट लिहून घ्यायची. व्ही व्ही आय एम पी नोट असं टाका तिथे. व्ही व्ही आय एम पी नोट. काय नोट आहे आधी सांगून देतो मग लिहितो. बेटा जर मला क्वेश्चन मध्ये व्होल्टेज आणि करंट दिलेला आहे फक्त. ठीक आहे, फक्त मला क्वेश्चन मध्ये डायरेक्टली व्होल्टेज आणि करंट दिलेला आहे. पण तो कुठला व्होल्टेज आणि कुठला करंट आहे असं काहीच दिलेलं नाही. म्हणजे तो माझ्याकडे कुठले कुठले व्होल्टेज आहे बेटा? आर एम एस व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज आहे, आर एम एस व्हॅल्यू ऑफ द करंट आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट आहे. 3 आहेत.
म्हणजे एक तर RMS व्होल्टेज असेल, एक तर मॅक्सिमम व्होल्टेज असेल किंवा ॲव्हरेज व्होल्टेज असेल. तसंच करंटचं एक तर मॅक्सिमम करंट असेल, नाहीतर मग RMS व्हॅल्यू ऑफ द करंट असेल, नाहीतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट असेल. मग साला कन्फ्युजन होतं की जर त्यांनी दिलंच नाही तर कशाची किंमत घ्यायची. त्याच नोटमध्ये मी तुम्हाला ते सांगणार की काय असतं. जेव्हा तुम्हाला काहीच दिलेलं नसेल 100% ती व्हॅल्यू बेटा RMSची असते. मग चाहे ते व्होल्टेज असू द्या, चाहे ते करंट असू द्या. म्हणजेच काय, जर क्वेश्चनमध्ये स्पेसिफाय केलेलं नसेल की हा जो दिलेला व्होल्टेज आहे किंवा हा जो दिलेला करंट आहे तो कशाचा आहे, तर बाय डिफॉल्ट म्हणजे काय, त्यांनी दिलेलं नाहीये म्हणून तो 100% कोणाचा असतो बेटा, तो RMS व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज असतं किंवा RMS व्हॅल्यू ऑफ द करंट असतं. म्हणजेच काय, VRMS दिलेला असेल नाही तर IRMS दिलेला असेल. एकदम महत्वाची नोट. काय बोललो काय नाही कळालं. जर मला त्यांनी स्पेसिफाय केलं नाही तर ते बाय डिफॉल्ट VRMS असतो नाही तर IRMS असतो. बाय डिफॉल्ट काय असतं बेटा, VRMS असतं नाहीतर मग IRMS असतं. लिखा पडेगा. द voltage and current given in the equation are always the voltage and current given in the equation are always the voltage and current given in the equation are always RMS voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VRMS are always RMS voltage ब्रॅकेटच्या आतमध्ये VRMS and RMS current ब्रॅकेटच्या आतमध्ये IRMS. ब्रॅकेटच्या आतमध्ये IRMS. ब्रॅकेटच्या आतमध्ये काय लिहू चलो, IRMS. ब्रॅकेटच्या आतमध्ये IRMS. ओके. आता मी सम्स चालू करतोय बेटा. ठीक आहे. आता माझी सम्स चालू होतील. ठीक आहे. पुन्हा आता फर्स्ट सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. माझं नेहमीचं लॉजिक. पुन्हा तुम्हाला फर्स्ट सम कुठल्या फॉर्ममध्ये दिसून बेटा, इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून येईल. ठीक आहे. ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि आता मी सम स्टार्ट करतोय. काय म्हणतोय बेटा सम, नीट बघा. काय म्हणतोय, 60 हर्ट्ज म्हणजे फ्रिक्वेन्सी. फर्स्ट सम आहे माझा आजचं. फ्रिक्वेन्सीची किंमत किती बेटा, 60 हर्ट्ज. पुढे व्होल्टेज ऑफ 230 व्होल्ट. व्होल्टेज ऑफ 230 व्होल्ट. कुठलं व्होल्टेज आहे मग सांगितलंय नाही. मग बाय डिफॉल्ट कुठलं व्होल्टेज असतं, RMS. म्हणजेच हे ऑटोमॅटिकली कुठलं व्होल्टेज झालं, VRMS. VRMS ची किंमत किती दिली बेटा, 230 व्होल्ट. पुढे अँड इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स. इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स. आता ना बेटा एक अतिशय महत्वाचा फंडा सांगतो. मुलं नाही का, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टन्स याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. कुठले दोन शब्द बेटा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टन्स. तसं अजून एक आहे कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे पहा, कॅपॅसिटन्स C ने दाखवतात, XC म्हणजे काय असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तसंच इंडक्टन्स L ने दाखवतात, आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL ने दाखवतात. ठीक आहे. मग इथे जर तुम्हाला कन्फ्युजन होत झालं तर नाही का बेटा, यांची युनिट बघायची. कॅपॅसिटन्स असेल ना बेटा तो फॅरेडे मध्ये असतो. XC असेल ना बेटा तो कंपल्सरी ओहम मध्ये असेल. इंडक्टन्स कशामध्ये असतं, हेनरी मध्ये असतं. आणि XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कशात असतो, पुन्हा ओहम मध्ये असतं. म्हणजे X दिलाय, XL आहे, XC आहे, L आहे का C आहे, कन्फ्युजन टाळण्यासाठी त्याचा आडनाव बघायचं. मी त्याला काय म्हणतो बेटा, आडनाव सगळं सांगून देतो. तुमची जात, धर्म काय आहे काय नाही. तसं इथे XL XC मला बऱ्यापैकी सगळंच्या सगळं सांगून देतं. ठीक आहे. काय बोललो काय नाही कळालं. XL XC आपल्याला सगळंच्या सगळं सांगून देतं. ठीक आहे. आडनाव बघायचं. हे त्याचं काय झालं, आडनावच्या हिशोबाने माझ्या लक्षात येऊन जातं की बाबा काय दिलेलं आहे काय नाही. ठीक आहे. ओके. आता काय म्हणतोय बेटा तो बघा बरं. अँड इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स. आता हेनरी मध्ये म्हणजे L ची किंमत आहे 0.265 हेनरी. पुढे काय म्हणतोय, राईट द टाइम इक्वेशन फॉर द रिझल्टिंग व्होल्टेज अँड रिझल्टिंग करंट. राईट द टाइम इक्वेशन फॉर रिझल्टिंग व्होल्टेज अँड रिझल्टिंग करंट. म्हणजे व्होल्टेजची इक्वेशन लिही आणि करंटची इक्वेशन लिही. पहिले तर आता काय बेटा, हे सर्किट कुठलं आधी ते तू ओळख. हे सर्किट कुठले बेटा, प्युअर इंडक्टिव्ह. बाकी काही दिले का बेटा, नाही. सर्किट इज प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. सर्किट कुठले बेटा, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. मग देअरफॉर V ची तर किंमत काही चेंज होते का, VM
साइन ऑफ ओमेगा टी जसाच्या तसा येईल. आय ची किंमत चेंज होईल. आय इज इक्वल टू किती बेटा आय एम साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी मायनस 90 डिग्री. मायनस काय आलं, प्युअर इंडक्टिव्ह असेल तर काय होतं बेटा मायनस येतं. राईट, म्हणजे मला व्होल्टेज करंटची इक्वेशन काढायची म्हणजे व्हीएम काढायचा, ओमेगा काढायचा, आय एम काढायचा, ओमेगा काढायचा. काय काय काढायचं कळालं, व्हीएम काढायचा आहे, ओमेगा काढायचा, आय एम काढायचा, ओमेगा काढायचा. काही अडचण. पुढे काय म्हणतोय, शो द व्होल्टेज अँड करंट इन द फेजर डायग्राम. म्हणजे पहिलं हे काढायचं आहे, सेकंड काय काढायची त्याची फेजर डायग्राम पण काढायची. सेकंड काय काढायची त्याची फेजर डायग्राम पण काढायची. आणि थर्ड मध्ये काय, फाइंड द मॅक्सिमम एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर. फाइंड द मॅक्सिमम एनर्जी स्टोर्ड इन द इंडक्टर. मॅक्सिमम एनर्जी किती स्टोर झाली ते पण तुला सांगायचं आहे. गणित मोठं आहे, कॉन्सन्ट्रेशन नीट द्या. आता सगळ्यात पहिले व्ही इज इक्वल टू व्हीएम साइन ऑफ ओमेगा टी. पहिले मी व्हीएम काढता येतो, व्ही तर तसाच आहे, व्हीएम काढता येतो का तो विचार करतो. व्हीएम काढता येईल का बेटा, माझ्याकडे व्ही आर एम एस चा फॉर्म्युला आहे 0.707 इंटू व्हीएम आहे. व्ही आर एम एस ची किंमत आहे 0.707 व्हीएम. मला फक्त व्हीएम माहित नाही, व्हीएम भेटून जाईल. येस. मग नाव आता सगळ्यात पहिले ॲज व्ही आर एम एस इज इक्वल टू किती येतं 0.707 इंटू द व्हीएम. व्ही आर एम एस ची किंमत 230 दिलेली आहे, विच इज इक्वल टू 0.707 इंटू द व्हीएम. 230 त्याला भागिले 0.707 इज इक्वल टू व्हीएम. चलो व्हीएम ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 230 त्याला भागिले 0.707, 230 त्याला भागिले 0.707 किती आलं बेटा 325.31 काही वोल्ट. कुणाची किंमत आली बेटा ही व्हीएम ची. कुणाची किंमत आली व्हीएम. ठीक आहे. बरं आता मी तसंच आय एम काढता येईल का बेटा, मला आय एम काढता येईल. आय एम काढायचा असेल तर फॉर्म्युला कुठला येईल. आता आय एम काढायचा असेल तर माझ्याकडे 3 फॉर्म्युले आहेत आय एम साठी. जसं मी आय आर एम एस व्ही आर एम एस लिहिलं तसं मी आय एम पण लिहू शकतो. जसं इथे मी आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर लिहिलंय. ठीक आहे. तसंच मी इथे सपोज यालाच मी अजून एक आय एम लिहून घेतो वाटलंच तर. आय एम इज इक्वल टू किती व्ही एम अपॉन आर. तसंच व्ही एम अपॉन किती बेटा एक्सेल विच इज इक्वल टू व्ही एम अपॉन एक्सी. व्ही एम अपॉन एक्सी. पुन्हा व्ही एम अपॉन आर कोणासाठी प्युअर रेजिस्टिव्ह, व्ही एम अपॉन एक्सेल कोणासाठी प्युअर इंडक्टिव्ह, व्ही एम अपॉन एक्सी कोणासाठी प्युअर कॅपॅसिटिव्ह. प्लीज हे तिघं फॉर्म्युले पुन्हा ऍड करून घ्या फॉर्म्युला पेजच्या इथे. याच्या खाली जागावरती लिहिलं असेल तर खाली लिहिलं तरी चालेल, पण प्युअर रेजिस्टिव्हच्या खाली प्युअर रेजिस्टिव्ह हा येऊ द्या, प्युअर इंडक्टिव्हच्या खाली प्युअर इंडक्टिव्ह येऊ द्या, प्युअर कॅपॅसिटिव्हच्या खाली प्युअर कॅपॅसिटिव्हचा येऊ द्या. ठीक आहे. किंवा मी जसं केलं ऍडजस्टमेंट तसं केलं तर हे चालेल. मग आता आय एम काढायचा आहे. काय काढायचं आहे आय एम. आय एम कसं काय काढणार. आय एम इज इक्वल टू फॉर्म्युला कुठला बेटा व्ही एम अपॉन एक्सेल. आता मुलं म्हणतात सर व्ही एम अपॉन एक्सेलच का, हे 2 फॉर्म्युले का नाही वापरले. तर सर्किट कुठलं आहे बेटा प्युअर इंडक्टिव्ह. आधी सर्किट ओळखलं, आधी सगळ्यात काम काय केलं बेटा सर्किट. सर्किट कडलं आहे प्युअर इंडक्टिव्ह. प्युअर इंडक्टिव्हचा हाच फॉर्म्युला आहे. राईट. मग आय एम काढायचा असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला आय एम इज इक्वल टू किती बेटा व्ही एम अपॉन एक्सेल. व्ही एम अपॉन एक्सेल. पण माझ्याकडे एक्सेल आहे का नाहीये, मग एक्सेल काढावं लागेल. मग आता सगळ्यात पहिले एक्सेल. एक्सेल इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे ओमेगा एल विच इज इक्वल टू 2 पाय एफ एल. 2 पाय एफ ची किंमत 60 इंटू द एल ची किंमत किती आहे 0.265. चलो एक्सेल कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन्स करा. 2 पाय इंटू 60 इंटू 0.265 99.90 नियरली इक्वल टू द काय लिहू शकतो बेटा 100 ओम. नियरली इक्वल टू द काय लिहिता येईल बेटा 100 ओम. मग आय एम इज इक्वल टू किती आलं इथे व्ही एम अपॉन एक्सेल. व्ही एम मी आत्ताच काढलाय बेटा. व्ही एम ची किंमत किती आहे 325.31 त्याला डिवायडेड बाय एक्सेल. एक्सेलची किंमत किती 100. मग मला आय एम भेटेल 325.31. 325.31 त्याला डिवायडेड बाय 100 किती आलं बेटा 3.25 काय इथे एम्पियर. मग आता मी व्होल्टेज आणि करंटची इक्वेशन लिहू शकतो का. आय एम भेटला, व्ही एम भेटला, मला काय पाहिजे अजून ओमेगा. ओमेगा नाही आहे माझ्याकडे. ओमेगा काढता येईल. ओमेगाचा फॉर्म्युला किती असतो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. मग विच इज इक्वल टू 2 पाय इंटू द एफ. एफ ची किंमत किती आहे 60. ओमेगाची किंमत कॅल्क्युलेशन करा 2 पाय इंटू द 60 376.99 म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू नियरली इक्वल टू द काय लिहिता येईल बेटा 377
रेडियन पर सेकंड. किती आलं बेटा ओमेगाची किंमत 377 रेडियन पर सेकंड. ओमेगा पण भेटलं. मग आता मला व्होल्टेज आणि करंटची इक्वेशन काढता येईल. ठीक आहे. therefore स्मॉल v इज इक्वल टू किती असतो Vm साइन ऑफ ओमेगा टी. मग Vm किती आला बेटा आपला 325.31 साइन ऑफ ओमेगा. ओमेगाची किंमत 377 आणि त्याला गुणिले टी. कशाची किंमत आली बेटा व्हीची. कशाची किंमत आली व्हीची. तसंच स्मॉल आय इज इक्वल टू माझ्याकडे पुन्हा फॉर्म्युला आहे. स्मॉल आय इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा टी मायनस 90 डिग्री. येस नो. मग स्मॉल आय इज इक्वल टू आय एम पण काढलाय. किती आलं बेटा 3.25 साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 377t मायनस 377t मायनस 90 डिग्री. ही कुठली इक्वेशन झाली बेटा तुमची करंटची इक्वेशन. ही कुठली इक्वेशन झाली करंटची. प्लीज नीट लिहून घ्या हा. ही कुठली इक्वेशन झाली बेटा करंटची. कुठली इक्वेशन झाली करंट. व्होल्टेजची इक्वेशन झाली, करंटची इक्वेशन झाली. पुढे काय म्हणतोय फेजर डायग्राम काढ. फेजर डायग्राम जर तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा इथे फेजर डायग्राम कोणाची बेटा. फेजर डायग्राम कोणाची प्युअर इंडक्टिव्ह. येस और नो. प्युअर इंडक्टिव्ह मध्ये इकडच्या साईडला काय जातो व्होल्टेज, खालच्या साईडला काय जातो एक्झॅक्टली करंट. अँगल कितीचा असतो 90 डिग्रीचा. अँगल कितीचा असतो 90 डिग्री. आता जे बोलेल पुन्हा महत्वाचं फेजर डायग्राम मध्ये ना बेटा मला आरएमएसच्या किमती टाकायच्या असतात. कुठल्या किमती टाकायच्या असतात आरएमएस. इकडच्या साईडला माझा काय येतो बेटा व्ही आर एम एस येईल बरोबर. तसंच इकडच्या साईडला कुठली किंमत येते आय आर एम एस. बरं व्ही आर एम एस तर आपण काढलेला आहे. व्ही आर एम एस त्यांनीच दिलेला आहे मला. किती बेटा व्ही आर एम एस 230. मग 230 वोल्ट भेटून गेलं. आय आर एम एस माझ्याकडे नाहीये. आय आर एम एस आहे का नाहीये. मग कसं काय काढणार व्ही आर एम एस अपॉन खाली किती बेटा एक्सेल. पुन्हा आय आर एम एस कसा काढला बेटा व्ही आर एम एस अपॉन एक्सेल. एक्सेलच काय घेतलं प्युअर इंडक्टिव्ह. एक्सेलच काय घेतलं बेटा प्युअर इंडक्टिव्ह. पुन्हा व्ही आर एम एस किती आलं 230 त्याला भागिले एक्सेल. एक्सेल काढलाय आपण किती बेटा 100. म्हणजेच इथे मला आय आर एम एस ची पण किंमत भेटली 230 भागिले 100 2.3 काय आलं बेटा एम्पियर. म्हणजे व्ही आर एम एस पण भेटला आय आर एम एस पण भेटला. गणित आता वाढले, लेंथ वाढत चालली बेटा. लक्ष देत आहे. म्हणजे आधी तुम्हाला काय ओळखायचं आहे सर्किट ओळखा, त्याच्यावरनं फॉर्म्युला. अजून एक बाकीच आहे माझं. अजून एक काय बाकी बेटा एनर्जी. अजून एक काय बाकी आहे एनर्जी. आधी एवढं गणित प्लीज कॉपी करा. व्हिडिओ पॉज करा गणित कॉपी करून घ्या. व्हिडिओ पॉज करा गणित कॉपी करून घ्या. व्हिडिओ पॉज करा गणित कॉपी करून घ्या. ओमेगापर्यंत गणित कॉपी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ व्होल्टेज, इक्वेशन ऑफ करंट बोर्डवरती व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणून इथे इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत असेल तिथून प्लीज सगळ्यांनी कॉपी करून घ्यायचं. इक्वेशन ऑफ व्होल्टेज, इक्वेशन ऑफ करंट आणि अजून एक फेजर डायग्राम. ओके ओके. आता लक्ष माझ्याकडे. मी काय सांगतोय काय नाही. बरं ह्या गणितांमध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाचं काय बेटा फॉर्म्युला. अजून एक फंडा बाकी माझा एनर्जीचा पण मला थोडं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे की ह्या गणितांमध्ये ना बेटा तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत ना हे एवढे एकदम आय एम पी असतील. आय एम इज इक्वल टू व्ही एम अपॉन आर, व्ही एम अपॉन एक्सेल, व्ही एम अपॉन एक्सी, आय आर एम एस इज इक्वल टू व्ही आर एम एस अपॉन आर, व्ही आर एम एस अपॉन एक्सेल, व्ही आर एम एस अपॉन एक्सेल. सगळा खेळ जास्तीत जास्त या फॉर्म्युलावरती आधारित आहे. आधी मेन ओळखायचं काय तर सर्किट कुठलं आहे. आधी मेन ओळखायचं काय तर सर्किट कुठलं आहे. सर्किट ओळखता आलं तर मला ऑटोमॅटिक फॉर्म्युले डिपेंड होतात. प्युअर रेजिस्टिव्ह असेल तर हा फॉर्म्युला, प्युअर इंडक्टिव्ह असेल तर हे फॉर्म्युले, प्युअर कॅपॅसिटर असेल तर हे फॉर्म्युला. संपला विषय. बस फक्त आधी सर्किट ओळखायला शिका. सर्किट कसं काय ओळखायचं. गिवन थिंग फ्रिक्वेन्सी दिली व्ही आर एम एस, एल दिला एल एल, सी दिलाय का नाही, रेजिस्टर दिलाय का नाही. म्हणजे हे गणित माझं कुठलं झालं प्युअर रेजिस्टिव्हचं, प्युअर इंडक्टिव्हचं झालं. कुठलं सर्किट झालं प्युअर इंडक्टिव्हचं. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून झालंय बेटा लिहून. ओके. आता पुढे मला काय काढायचं बेटा अजून एनर्जी काढायची. काय काढायची आहे एनर्जी. काय काढायची बच्चालो एनर्जी. एनर्जीसाठी पण मी फॉर्म्युला देऊन ठेवला तुम्हाला. त्यासाठी एनर्जीसाठीचा फॉर्म्युला किती आहे बेटा. एनर्जीसाठीचा फॉर्म्युला किती आहे ई इज इक्वल टू हाफ इंटू द एल आयचा स्क्वेअर. ई इज इक्वल टू हाफ इंटू द एल आयचा स्क्वेअर. ओके. आता इथे पहा
एनर्जी, एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे किती आहे, हाफ इंटू द एल आयचा दिलेला नाहीये, म्हणजे तो आय कुठला असतो बेटा, मॅक्सिमम असतो. इथे आय कुठला वापरायचा, मॅक्सिमम, सगळ्यात आयएमपी. इथे आय कुठला वापरायचा बेटा, मॅक्सिमम वाला. इथे आय कुठला वापरायचा, मॅक्सिमम. ओके, आता काय काढायचं बेटा, एनर्जी. एनर्जीसाठी फॉर्म्युला हाफ इंटू द एल आयचा स्क्वेअर. आता आय कुठला घ्यायचा, आर एम एस घ्यायचा, मॅक्सिमम घ्यायचा का ॲव्हरेज घ्यायचा, तर याच्यामध्ये बेटा मॅक्सिमम असतो. इथे वाटलं असतं इथे आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहून टाकू, इथे कुठला मॅक्सिमम येतो, इथे पण काय येतो बेटा, मॅक्सिमम. म्हणजे व्ही एमचा स्क्वेअर आणि खाली पण काय येतो बेटा, आय एमचा स्क्वेअर. ठीक आहे, मग हाफ इंटू द एल, एलची किंमत दिलेली आहे मला 0.265 इंटू द आय एम. आय एम आपण काढलाय बेटा आत्ताच. आय एमची जर तुम्ही आत्ता सम मध्ये कॉपी केलं असेल तर आय एमची किंमत किती आली होती बेटा, 3.25, त्याचा स्क्वेअर. बघा बघा 3.25 याचा का, आय एमची किंमत किती आली बेटा, बघा बरं. आय एमची किंमत 3.25 आहे का, येस आहे, राईट. मग आता ई इज इक्वल टू 1 इंटू 0.265 इंटू 3.25 त्याचा स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय 2. चलो, वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये, वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये सोडवलं तुम्ही तर तुम्हाला आन्सर भेटेल 1.399 जूल. 1.399 जूल. इथे माझं गणित संपलं. डेप्थ वाढत चालली आता, गणितांची डेप्थ आता वाढत चालली. ॲक्च्युली तुमचा आता ECI स्टार्ट झालं. गणितांची डेप्थ का चालली बेटा, आता वाढत चालली आहे. गणितांची डेप्थ आता काय बेटा, वाढत जाईल. कळाले, ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. ठीक आहे, उद्या पुन्हा समसच कंटिन्यू होतील. ओके बेटा, थँक्यू.